केसातील ओवा आणि लिखा कायमच्या नष्ट होतील, करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महिलांना आणि विशेष करून शाळकरी मुलींना केसामध्ये ओवा होण्याचा त्रास वारंवार जाणवतो. आपल्या केसांची अगदी नियमितपणे निगा राखून देखील इतरांच्या केसातील ओवा आणि लिखा आपल्या केसात येतात. यामुळे डोक्याला सतत खाज येत राहते. यामुळे चार चौघात अगदी लाजल्यासारखे वाटते. आपल्या केसात एकदा आलेल्या ओवा मोठ्या प्रमाणात अंडी घालतात आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आपल्याला सुरू होतो. अशावेळी फक्त वारंवार केस धुवून उपयोग नसतो. यासाठी काही उपाययोजना देखील करणे गरजेचे असते. असाच एक सोपा घरगुती उपाय आपण पाहणार आहोत, जो अगदी सर्वांनाच करता येऊ शकतो. असा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे खोबरे तेल. कोणत्याही कंपनीचे खोबरे तेल तुम्ही वापरू शकता. याशिवाय सध्या बाजारात लाकडी घाण्यावरचे तेल देखील उपलब्ध होते, ते देखील तुम्ही वापरू शकता. केसांच्या पोषणासाठी खोबरे तेल अत्यंत उपयोगी असे तेल असते. आपण आपल्या केसांच्या हिशोबानुसार खोबरे तेल घ्यायचे आहे. मी येथे 2 ते 3 चमचे एवढे खोबरे तेल घेत आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे भीमसेनी कापूर. साधारण 1 ग्रॅम एवढा भीमसेनी कापूर खलबत्त्यामध्ये कुटून घेऊन त्याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे. तुम्हाला भीमसेनी कापूर उपलब्ध झाला नाही तर पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या साध्या कापुराच्या 1 ते 2 वड्या बारीक पावडर बनवून वापरायच्या आहेत. बारीक केलेली कापुराची ही पावडर या खोबरे तेलामध्ये ॲड करायची आणि हे तेल हलके कोमट करून घ्यायचे. या दरम्यान गॅस फ्लेम मात्र अगदी मंद आचेवरच ठेवायचे आहे. तेल जास्त गरम जरी झाले तरी केसांना लावण्यापूर्वी ते अगदी कोमट होऊ द्यायचे आहे. आता आपला हा उपाय तयार झाला. केसातील ओवा मारण्यासाठी इतरही अनेक औषधे, इतरही अनेक उपाय आहेत, पण त्यापैकी हा उपाय करणे अगदी सोपे असते. कापुराचा सुगंध देखील चांगला असतो, त्यामुळे डोकेदुखी किंवा इतर त्रास होत नाही. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी केसांना आणि केसांच्या मुळापाशी लावायचे आणि रात्रभर केस बांधून ठेवायचे. सकाळी आंघोळीपूर्वी बारीक फणीने केस विंचरल्यानंतर केसातील ओवा आणि लिखा सहजपणे बाहेर पडतील. यानंतर एखाद्या हर्बल शॅम्पूने केस धुवायचे आहेत. असा हा उपाय दिवसाआड आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळा केला तर केसातील ओवा आणि लिखा कायमच्या नष्ट होतात. उपाय आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.